जय भीम. शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे आंबेडकरी वृत्तपत्र विकत न घेणे, चळवळ द्रोहच. त्याचे लेखक आहेत श्रीराम बनसोड. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. दैनंदिन जीवनात वृत्तपत्रे ही व्यक्तीची प्राथमिक गरज झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पत्रकारिता ही पैसे कमवण्याचा धंदा नसून लोकजागृती करीत घेतलेली स्वयंदीक्षा आहे. बाबासाहेबांची पत्रकारिता सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टिकोनाशी निगडीत होते, जी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत यासारख्या वृत्तपत्रातून आणि पाक्षिकातून दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. भारतात बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे व भारत बौद्धमय करणे हे बाबासाहेबांचे ध्येय होते. ते वास्तव लक्षात घेता प्रत्येकाने वृत्तपत्रिकेचे, पत्रकारितेचे महत्त्व आणि बाबासाहेबांची पत्रकारिता समजून घेतली पाहिजे. आंबेडकरी वृत्तपत्रे केवळ बातम्या वाचक नसून विचारवाहक आहेत. वर्तमान आणि भविष्यात सुद्धा समाजाच्या उत्कर्षासाठी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांची गरज राहणार आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांची वृत्तपत्रे विकत घेऊन वाचणे, त्यांना आर्थिक सहाय्य करणे ही आपली प्रत्येक सामाजिक घटकांची जबाबदारी आहे. एवढेच नव्हे तर काळाची गरज म्हणूनही आपण आपल्या वृत्तपत्रांना प्राथमिकता दिली पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा 20वा भाग समाज कार्यात लावावा असे बाबासाहेब म्हणतात. किमान ही बाब लक्षात घेऊन आंबेडकरी चळवळीशी संबंधित वृत्तपत्राचे वर्गणीदार बनून समाज कार्याचा हातभार लावणे व अशा वृत्तपत्रांचा प्रचार प्रसार करणे आपले सामाजिक उत्तरदायित्व आहे. या उत्तरदायित्वापासून अलिप्त राहणे म्हणजे आंबेडकरी चळवळीशी केलेला द्रोहच होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे ओळखले होते की विचारांची लढाई विचारांच्या माध्यमातून जिंकता येते. समाजाला संघटित करायचे असेल, अन्याय विरोधात आवाज उभा करायचा असेल, परिवर्तनाची मशाल पेटती ठेवायची असेल तर स्वतःची प्रसार माध्यमे असणे अपरिहार्य आहे. आज प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या त्या पत्रकारितेच्या परंपरेशी आपण किती प्रामाणिक आहोत. आज महाराष्ट्रात अनेक मोठी वर्तमानपत्रे प्रकाशित होतात. त्याच्याकडे मोठे भांडवल, जाहिराती आणि व्यापक वितरण व्यवस्था आहे. परंतु आंबेडकरी चळवळीचा आवाज सातत्याने बुलंद करणारी पाक्षिके, मासिके व दैनिक फारच कमी आहेत. त्यातही संसाधनाचा प्रचंड अभाव आहे. मुंबईचे दैनिक सम्राट, नागपूरचे दैनिक बहुजन, सौरभ अशी मोजकी वृत्तपत्रे विशेष उल्लेखनीय आहेत. ही वृत्तपत्रे केवळ बातम्या छापित नाहीत, तर ती चळवळीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य जपण्याचे कार्य करत आहेत. आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी झटत आहेत, परंतु याची दुहेरी बाजू अत्यंत विदारक आणि वेदनादायक आहे. आंबेडकरी विचारपीठावर चळवळीच्या घोषणा देणारे, स्वतःला विचारवंत, साहित्यिक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते म्हणून घेणाऱ्या अनेकांच्या घरात आंबेडकरी वृत्तपत्र दिसत नाही. त्याऐवजी त्यांच्याकडे लोकमत, लोकसत्ता, सकाळ अशी प्रस्थापितांची वृत्तपत्रे आढळतात. ते वाचण्यात चुकीचे नाही, परंतु त्यासोबत आपल्या चळवळीचा आवाज बुलंद करणारे एखादे वृत्तपत्र घरी ठेवणे ही देखील वैचारिक जबाबदारी आणि समाजकार्य आहे. याचा विसर पडून देऊ नये. आपण चहा, पाणी, हॉटेल, पिझ्झा, मनोरंजन, लग्नात आवडवे खर्च करतो, त्यापेक्षा अल्प खर्चात महिनाभर येणारे वृत्तपत्र लाखो रुपयाची वैचारिक मेजबानी देत असते. ही दुर्लक्षित आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र न लावणे आणि आर्थिक अडचण नसून वैचारिक उदासीनता आहे. काहींना तर आपल्या घरात आंबेडकरी वृत्तपत्र असणे कमीपणाचे वाटते. त्यांना प्रस्थापित वृत्तपत्राचे नाव सांगण्यात अभिमान वाटतो. हा न्यूनगंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानाच्या शिकवणीशी विसंगत असतो आणि ही वृत्तपत्रे बंद पडली तर भविष्यात आपल्या समाजाच्या प्रश्नांना कोण स्थान देणार? आपल्या नवोदित लेखकांच्या विचारपीठ कोण उपलब्ध करून देणार? आपल्या संघर्षाचा इतिहास कोण जागवणार? आर्थिक सुबत्ता असूनही जे लोक आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र घरी लावत नाही, ते न कळत आपल्याच्या चळवळीशी केलेला द्रोहच होय. कारण आपण आपल्या स्वतःच्या वैचारिक वारशाला आणि संबंधित माध्यमांना कमकुवत करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पत्रकारितेच्या परंपरेला जिवंत ठेवायचे असेल तर प्रत्येक आंबेडकरी कुटुंबाने आंबेडकरी वर्तमानपत्र नियमित घरी विकत घेतले पाहिजे. ही कोणावर उपकार करण्याची बाब नाही, ही आपल्या विचारांप्रती असलेली नैतिक बांधिलकी आहे. केवळ घोषणांनी चळवळी उभ्या राहत नाहीत,
विचारांची माध्यमे जिवंत राहिली तरच चळवळी जिवंत राहतात. त्यामुळे आजच संकल्प करून या प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या घरात किमान एक तरी आंबेडकरी वृत्तपत्र असले पाहिजे. हीच बाबासाहेबांचा वारसा जपणारी खरी निष्ठा ठरते. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.